वेलकम फ्रॉम वाचिंग टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण की या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की फर्स्ट राऊंडमध्ये म्हणजे शिक्षक भरतीचा पहिला टप्पा जो आहे त्याच्यामध्ये जर तुमची निवड व्हायची असेल तर तुम्हाला या 5 गोष्टी ज्या आहे कराव्या लागणार आहे। कोणत्या त्या 5 गोष्टी आहे? जर तुम्ही या 5 गोष्टी केल्या तर त्यावेळेस मात्र शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्येच किंवा फर्स्ट राऊंडमध्येच तुमची निवड जी आहे होऊ शकते। हा व्हिडिओ जो आहे पूर्ण बघा। या व्हिडिओमध्ये ज्या 5 गोष्टी आहेत त्यातली एक पण गोष्ट मिस करू नका। म्हणजे तुम्ही 1-2 गोष्टी बघितल्या आणि बाकीच्या गोष्टी बघितल्या नाही तर त्यावेळेस मात्र तुमची निवड जी आहे शिक्षक भरतीमध्ये कदाचित होणार नाही। त्याच्यामुळे पूर्ण गोष्टी ज्या आहेत 5चे 5 मुद्दे जे आहेत किंवा 5 गोष्टी ज्या आहेत तुम्हाला करणं आवश्यक आहे, तरच तुमचं शिक्षक भरतीतल्या पहिल्याच फेरीमध्ये किंवा फर्स्ट राऊंडमध्येच किंवा टप्पा 1 मध्ये तुमची निवड जी आहे होऊ शकते। व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर शिक्षक भरती संदर्भात महत्त्वाच्या माहितीसाठी पवित्र पोर्टल टेट परीक्षा किंवा टीटी परीक्षेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑलवर सेट करा जेणेकरून तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचा व्हिडिओचं नोटिफिकेशन मिस होणार नाही। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राइब करू शकता। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात महत्त्वाची पहिली जी गोष्ट आहे, मी तुम्हाला 5 गोष्टी सांगणार आहे ज्या तुम्हाला करायच्या आहेत जर तुमची फर्स्ट राऊंडमध्ये तुम्हाला निवड करून घ्यायची असेल तर। ठीक आहे, पहिला जो मुद्दा आहे तो आहे कॅटेगरी आणि रिझर्वेशनची माहिती समजून घ्यायची तुम्हाला। आता फॉर एक्झाम्पल तुमची जी कॅटेगरी असेल, कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल, OBC, SC, ST, VJ किंवा NT किंवा SCBC किंवा SBC किंवा EWS किंवा ओपनमध्ये कोणत्याही कॅटेगरीमध्ये तुम्ही येत असाल तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या संदर्भातलं जे आरक्षण आहे, किती जागा आपल्यासाठी येणार आहे त्याच्या संदर्भातची माहिती। दुसरी महत्त्वाची गोष्ट रिझर्वेशन जे आहे, रिझर्वेशन संदर्भाची जी माहिती आहे, किती टक्के रिझर्वेशन आहे, रिझर्वेशनचा आपल्याला कुठे कुठे फायदा होऊ शकतो, कोणकोणत्या वर्गासाठी होतो, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियम काय आहे शिक्षक पद भरतीमध्ये, कोणकोणत्या ठिकाणी कोणकोणत्या प्रकारचे नियम लागू आहेत, वय वाढल्यानंतर किंवा कोणत्या प्रकारचं म्हणजे आपलं जी एज आहे, एज क्रायटेरिया तो कितीपर्यंत कन्सिडर केला जातो, आपल्याला ओपनच्या जागा दिसण्यासाठी आपल्याला किती एज असलं पाहिजे, ओपनच्या जागा दिसण्यासाठी किंवा कॅटेगरीच्या जागा म्हणजे थोडक्यात तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये येतात त्या जागा आणि ओपनच्या जागासुद्धा तुम्हाला दिसाव्या तर त्याच्यासाठी काही नियमसुद्धा आहेत, म्हणजे रूलसुद्धा आहेत, तर ते तुम्हाला समजून घ्यावे लागतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पात्रता, तुम्ही ज्या विषयासाठी किंवा ज्या वर्गासाठी अप्लाय करणार आहात त्याच्या संदर्भातची पात्रतेविषयी तुम्हाला माहिती असणं खूप आवश्यक आहे। पहिलीच गोष्ट तुम्हाला जी करायची आहे ती आहे तुमच्या कॅटेगरी आणि रिझर्वेशनची माहिती जी आहे तुम्हाला करून घ्यायची आहे आत्ताच या घडीला। ठीक आहे, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कॅटेगरी, रिझर्वेशन, नियम आणि पात्रता या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं खूप आवश्यक आहे। जर तुम्हाला या गोष्टी माहीत असल्या की तुम्ही कुठे अप्लाय करणार आहात किंवा कुठे पात्र आहात त्यानुसारच तुम्ही अप्लाय करू शकता आणि तीच गोष्ट तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये निवड होण्यासाठी मदत करणार आहे। दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमचा टेट परीक्षेमधला स्कोअर। आता जास्तीत जास्त उमेदवारांचा हा प्रश्न असतो की टेट परीक्षेमधला स्कोअर आपल्याला कसा मदत करणार आहे निवड होण्यासाठी। तर बघा 100% तुमची निवड जी आहे ती तुमच्या गुणांवरच होते। तुमचा टेट परीक्षेमधला स्कोअर 200 पैकी तुम्हाला किती स्कोअर पडलेला आहे त्यानुसारच तुमची निवड जी आहे शिक्षक पद भरतीमध्ये होती। बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्या तुम्हाला मदत करतात निवड होण्यासाठी, तुमची कास्ट असेल, मीडियम असेल किंवा सब्जेक्ट असेल किंवा बाकीच्या गोष्टी असतील त्या तुम्हाला निवड होण्यासाठी मदत करतात। पण तुमची निवड ॲक्च्युली ठरते कशावर, तर तुमच्या स्कोअरवर। जेवढा तुमचा जास्त चांगला स्कोअर तेवढी तुमची निवड होण्याची शक्यता वाढते। जर तुमचा स्कोअर 140 प्लस आहे तर त्यावेळेस 100% तुमची निवड जी आहे शिक्षक पद भरतीमध्ये होऊ शकते। त्याच्यापेक्षा तुमचा स्कोअर जर समजा 110, 120 किंवा 130च्या आसपास आहे, 120, 130च्या आसपास, तरीसुद्धा तुमची शिक्षक पद भरतीमध्ये निवड होऊ शकते। फक्त तुम्हाला त्यावेळेस योग्य स्ट्रॅटेजी वापरावी लागेल। आता ती कोणती वापरायची ती सुद्धा सांगणार आहे। ठीक आहे, तर या गोष्टी तुम्हाला टेट परीक्षेतला स्कोअर तुम्हाला जे आहे चांगला असला पाहिजे। तुमची निवड शिक्षक भरतीच्या पहिल्याच राऊंडमध्ये किंवा फर्स्ट फेरी जी असते किंवा पहिली फेरी जी असते त्याच्यामध्येच होण्याची शक्यता आहे। तिसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे तुम्हाला काय करायचं आहे, प्रिफरन्स किंवा पसंतीक्रम काळजीपूर्वक भरायचे आहेत। आता हा मुद्दा जास्तीत जास्त हायलाईट कोणी केलाच नाही आतापर्यंत, मी तुम्हाला सांगतोय जर तुमचा प्रिफरन्स चुकले किंवा जर तुमचे पसंतीक्रम देताना व्यवस्थित काळजीपूर्वक तुम्ही पसंतीक्रम भरले नाही तर तुमची निवड जी आहे होणार नाही। तुमची निवड कदाचित तिथून संधी तुमची हुकू शकते, तुम्हाला संधी मिळणार नाही। त्याच्यामुळं प्रिफरन्सला जास्तीत जास्त वेटेज आहे। तुम्ही विचार करताय की तुमचा मार्क्स जे आहे तुमचा स्कोअर जो आहे चांगला आहे आणि तुमची निवड होईल, पण कदाचित जर तुमचे प्रिफरन्स चुकले तर त्यावेळेस तुमची निवड रद्द होऊ शकते। त्याच्यामुळे तुमचा स्कोअर कमी जरी असला तरीसुद्धा जर तुम्ही योग्य पद्धतीने प्रिफरन्स दिले की मला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये मला संधी आहे, कोणकोणत्या ठिकाणी माझं जे मीडियम आहे त्यानुसार मला वाव आहे, कोणत्या ठिकाणी माझ्या सब्जेक्टला डिमांड आहे, कोणत्या ठिकाणी वॅकन्सीज किती आहे आणि कोणत्या जिल्हा माझ्यासाठी बेटर आहे आणि कोणत्या ठिकाणी माझं सिलेक्शन होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी विचार करूनच तुम्हाला जे आहे प्रिफरन्स द्यावे लागणार आहे। प्रिफरन्स तुम्हाला मोजकेच आहे, त्याच्यामुळे प्रिफरन्सचा योग्य तो फायदा तुम्हाला घ्यायचा आहे।
100 प्रिफरन्स तुम्हाला विदाऊटसाठी आहे आणि 50 प्रिफरन्स तुम्हाला विथ इंटरव्ह्यूसाठी आहे. तर प्रिफरन्स तुम्ही काळजीपूर्वक भरले तर फर्स्ट राऊंडमध्येच तुमची निवड जी आहे शिक्षक भरतीच्या पहिल्या टप्प्यामध्ये तुमची निवड होऊ शकते. जर प्रिफरन्स चुकले तर मात्र तुम्हाला शिक्षक भरतीमधून नंबर हुकू शकतो आणि तुम्हाला कदाचित टप्पा 2 जो आहे त्याच्यासाठी वाट बघावी लागू शकते. मग वेटिंगवर आल्यापेक्षा किंवा टप्पा 2ची वाट बघितल्यापेक्षा पहिल्याच फर्स्ट फेजमध्ये किंवा टप्पा 1मध्ये निवड होण्यासाठी तुम्हाला प्रिफरन्स चांगल्या पद्धतीची किंवा काळजीपूर्वक देणं आहे. आता मी अजून महत्त्वाची गोष्ट सांगतो, ज्यांचा स्कोअर कमी आहे तर त्यांनी स्पेशली लक्ष द्यायचं आहे प्रिफरन्सवर. तुम्ही जेवढे चांगल्या पद्धतीचे प्रिफरन्स द्याल तेवढी संधी तुमची वाढणार आहे शिक्षक पद भरतीमध्ये निवड होण्यासाठी. आता जो आहे चौथा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो आहे सर्व कागदपत्रे तयार ठेवायचे. आता तुम्हाला हा मुद्दा खूप लाईटली वाटतोय, पण तुम्हाला माहिती आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थी बाहेर पडतात. आता मला काही विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या की आमच्याजवळ अशा प्रकारचं डॉक्युमेंट नाही आहे, आमच्याजवळ अशा प्रकारचं डॉक्युमेंट आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारची मिस्टेक आहे, किंवा आमच्याजवळ एखादं डॉक्युमेंट जे आहे ते डुप्लिकेट आहे, किंवा एखादं डॉक्युमेंट आहे त्याची झेरॉक्स आहे. तर अशा वेळेस मात्र तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे तयार ठेवायचे. फायदा काय आहे ते सांगतो. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुमची निवड किंवा तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव आल्यानंतर तुमचं कागदपत्र पडताळणी केल्या जाते किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं आणि त्याच्यामध्ये तुमच्याजवळ एक डॉक्युमेंट जरी नसलं तरी सुद्धा तुमची निवड रद्द होते. 10वीचं गुणपत्रक म्हणजेच काय, मार्कशीट सर्टिफिकेट, 12वीचं गुणपत्रक मार्कशीट सर्टिफिकेट, ग्रॅज्युएशनची मार्कशीट सर्टिफिकेट, पोस्ट ग्रॅज्युएशनची मार्कशीट आणि सर्टिफिकेट, म्हणजेच आपण त्याला थोडक्यात बोर्ड सर्टिफिकेट असं म्हणतो किंवा आपण त्याला कॉन्व्होकेशन सर्टिफिकेट म्हणतो डिग्रीचं. तर ते तुमच्याजवळ असणं खूप आवश्यक आहे. नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट किंवा डोमिसाईल, बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत आरक्षणासंदर्भातचं, TET परीक्षेसंदर्भातचं, प्रोफेशनल क्वालिफिकेशन, DED BED मार्कशीट सर्टिफिकेट हे तुमच्याजवळ असणं खूप आवश्यक आहे. यावरच तुमची निवड जी आहे ठरते. आता याच्यामध्ये तुमच्या जर समजा उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल कधी काय होतं, आपल्याजवळ एखादं डॉक्युमेंट असलं पण त्याच्यामध्ये काही जर मिस्टेक असली तर त्यावेळेस तुम्हाला एक ऑप्शन आहे, ॲफिडेविट किंवा गॅजेट काढून घ्या, कोणत्याही प्रकारचा अडचण येत नाही. आणि ज्या महिला असतात ज्यांचं लग्न झालेलं आहे तर त्यांनी जे आहे पतीच्या नावानं फॉर्म भरला असेल किंवा वडिलांच्या नावानं तुमचे डॉक्युमेंट्स असतील तर त्यावेळेस मॅरेज सर्टिफिकेट किंवा बाकीचे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असले पाहिजे. आता बघूया 5वा पॉईंट जो आहे तो 5वा पॉईंट आहे तुम्हाला तुमच्या मीडियमनुसार कुठं संधी आहे ते बघायचं आहे. म्हणजे मराठी मीडियम, उर्दू मीडियम, हिंदी मीडियम आणि इंग्लिश मीडियम. तुमच्या मीडियमनुसार तुम्हाला कुठे कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणकोणत्या आस्थापनेमध्ये संधी आहे, कोणत्या आस्थापनांना तुम्ही पसंतीक्रम द्यावे यावर सुद्धा भर आहे. म्हणजे थोडक्यात मीडियमनुसार तुम्हाला कुठं संधी उपलब्ध होणार आहे किंवा मीडियमनुसार तुम्हाला कुठे जास्त संधी आहे त्या गोष्टी बघितल्यानंतरच तुम्हाला जे आहे त्या गोष्टींचा फायदा उचलायचा आहे. त्या गोष्टींचा जर तुम्ही फायदा घेतला तर त्यावेळेस पहिल्याच राऊंडमध्ये किंवा फर्स्ट राऊंडमध्ये जी आहे टप्पा 1मध्येच तुमची निवड जी आहे शिक्षक भरतीमध्ये होऊ शकते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शेवटची ती आहे बोनस टिप. बोनस टिप म्हणजे आता या गोष्टी जर तुम्ही केल्या तर याचा तुम्हाला शिक्षक पद भरतीच्या फर्स्ट राऊंडमध्ये सिलेक्शन होण्यासाठी मदत होणार आहे. ती गोष्ट कोणती आहे, सर्व अपडेट्सवर लक्ष ठेवायचं आहे. जे शासन निर्णय येतात प्रत्येक शासन निर्णयामध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारची गोष्ट नमूद केलेली असते. तर प्रत्येक शासन निर्णयाचा अर्थ काय होतो, न्यूज बुलेटिन जे येतं पवित्र पोर्टलवर त्याच्यावर लक्ष ठेवणे, वारंवार येणारी माहिती, शासन निर्णय आणि नंतर वारंवार येणारं प्रसिद्धीपत्रक यावर सुद्धा माहिती ठेवायची. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पवित्र पोर्टलवर जी काही इन्फॉर्मेशन येते, म्हणजे आता पसंतीक्रम सुरू होतील, जाहिराती आल्यानंतर पसंतीक्रम सुरू झाल्यानंतर प्रत्येक इन्फॉर्मेशन जी आहे पवित्र पोर्टलवर न्यूज बुलेटिनच्या स्वरूपात येते. तर ती इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती असणं आवश्यक आहे. तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कोणत्या तारखेला होतं, तुमची मेरिट लिस्ट कधी लागते, जागा किती आल्या, जाहिराती दिल्यानंतर तुम्हाला पसंतीक्रम देण्यासाठी मुदत किती आहे, पसंतीक्रम देताना सुद्धा काय काळजी घ्यायची, संदर्भात सर्व गोष्टी ज्या आहेत पवित्र पोर्टलवर तुम्हाला मिळतात. इकडे तिकडे कुठेही तुम्हाला जायची आवश्यकता नाही किंवा यूट्यूबवर तुम्ही वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता. तर तुम्हाला सर्व अपडेट्स माहीत असल्या पाहिजे तरच तुमची शिक्षक भरतीच्या पहिल्या राऊंडमध्ये किंवा पहिल्या फेजमध्ये जी आहे निवड होऊ शकते. तर मी तुम्हाला 5 गोष्टी सांगितल्या, परत एकदा सांगतो कोणत्या आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला कॅटेगरी आणि रिझर्वेशनची माहिती असली पाहिजे. नंबर 2चा पॉईंट जो आहे तो आहे तुमच्या टेट परीक्षेमधला स्कोअर. नंतर 3 पॉईंट जो आहे तो प्रिफरन्स काळजीपूर्वक भरायचे आहेत. 4था पॉईंट जो आहे तो डॉक्युमेंट्स तुम्हाला व्यवस्थित तयार ठेवायचे आहेत. आणि 5वा पॉईंट जो आहे तो मीडियमनुसार तुम्हाला कुठे संधी आहे ते बघा. या सगळ्या गोष्टी जर केल्या तुम्ही आणि सर्व अपडेट्सवर लक्ष ठेवा, या सगळ्या जर गोष्टी केल्या तर फर्स्ट राऊंडमध्ये किंवा पहिल्याच टप्प्यामध्ये तुमची निवड होण्याची दाट शक्यता आहे. तर आय होप ही जी इन्फॉर्मेशन किंवा हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा होता. सर्व मुद्दे मी तुम्हाला व्यवस्थित एक्सप्लेन केले. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला अगोदर हाईप करा, व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. तुमचा जो अभिप्राय आहे व्हिडिओबद्दल तो कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.